भीमाशंकरच्या दिशेने आपण निघालेलो ही सर्व दृश्य पाहायला मिळतात। प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतोय। जे बांधव आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आहे। भीमाशंकरच्या दिशेने संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील आणि आपण सध्या निघतोय। आत्ताचं फुटेज आपल्यापर्यंत देतोय आणि सर्व मराठा बांधवांपर्यंत हे गरजवंत मराठ्यांचा लढा पोहोचवण्याचं काम उदय भिसे पाटील करतोय। आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि जे बांधव सध्या आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्या सर्वांचंही मनापासून स्वागत या ठिकाणी करतो आहे। भीमाशंकरच्या दिशेने संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील निघालेले आहेत आणि भीमाशंकरच्या दिशेने निघालेली सर्व ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे। शिवाजी महाराजांच्या या जयघोषाबरोबर आपण आहोत आणि नक्कीच हा गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम उदय भिसे पाटील करतोय आणि नक्कीच आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत या ठिकाणी दृश्य आहेत। आपण सर्वजण दादाच्या सोबत आहात। आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा दादाचा ताफा आपल्याला पाहायला मिळतो आणि भीमाशंकरच्या दिशेने आपण गेल्या 2 दिवसापासून प्रचंड पावसाने हजेरी लावलेली आहे आणि मराठवाड्यातला सर्व मराठा आणि सर्वच शेतकरी या ठिकाणी अतिवृष्टीच्या या त्रासामुळे अतिवृष्टी होऊ नये यासाठी सुद्धा सर्वजण बोललं जात आहे आणि नक्कीच ही सुद्धा मागण्या आपण करणार आहोत। प्रत्येक क्षण प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम आम्ही उदय भिसे पाटील करतो आणि नक्कीच हे आपल्यापर्यंत हे फुटेज पोहोचतं आहे आणि अत्यंत सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हीच मनाला प्रसन्न करणारी अत्यंत सुंदर दृश्य आपण सध्या पाहतोय। भीमाशंकर या ठिकाणी संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील पोहोचत आहेत आणि ताफ्यातली सर्व दृश्य आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम उदय भिसे पाटील करतो आहे। सुरेशजी नवरे यांचे मनापासून स्वागत आणि धन्यवाद। आपण सर्वजण सध्या आपल्या या चॅनलवरती आणि सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत।